आजच्या दिवसाची सुरुवातच माझी खूप खराब झाली. जसं काय सकाळीच पनौती लागली. सकाळी चहा ठेवला तर चहा पण नासला, दूधही नासून गेलं आणि आज सकाळी डोसे पण जमत नव्हते. सकाळी तर आज नुसती माझी चिडचिड झाली. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. मस्तपैकी गरम पाणी पिलं आणि आंघोळ करून पूजा वगैरे केली. पूजा तर खूप छान झाली. मग इकडे मी भजी करायला घेतली, कारण की नाश्ता करून आम्हाला जायचं होतं शार्वीच्या स्कूलमध्ये. आज होता शनिवार. शार्वीला तर स्कूलला सुट्टी होती. तिच्या स्कूलमध्ये आज पॅरेंट्स मीटिंग होती. सकाळी 10 वाजताच बोलवलं होतं. मिस्टरांना पण जायचं होतं ऑफिसला. मग ते म्हणाले मीटिंग वगैरे करू आणि मग तसंच ऑफिसला जातो मी. मीटिंगला पण आम्ही सकाळी निघालो. घरातली तर सर्वच कामं माझी पडलेली होती. फक्त नाश्ता करून निघालो होतो. आज छान ऊन पडलं होतं. पावसाचं तर अजिबात वातावरण नव्हतं. बाहेर आल्यावर तर खूप छान वाटत होतं आणि शार्वी तर इकडे खूप खुश होती. आज तर तिला वाटत होतं आज माझ्यासोबत मम्मी पप्पा पण स्कूलला येतात ते. आता पाहूया स्कूलमध्ये गेल्यावर शार्वीचा काय रिपोर्ट येतो. मस्ती करते का काय करते. मला तर अजून घरी जाऊन टेन्शन होतं की आता कसं कामं करू, कारण की मीटिंगलाच किती वेळ लागणार हे काही माहिती नव्हतं. मिस्टरांना पण उशीर होणार होता आज ऑफिसला जायला. स्कूलमध्ये तर पोहोचलो, पण स्कूलमध्ये अजून कोण पेरेंट्स आले नव्हते. आम्ही वेट करत होतो. खूप छान वाटत होतं. शार्वीची स्कूलमध्ये मीटिंग वगैरे झाली. मग घरी आलो. मिस्टर तर तसेच गेले लगेच ऑफिसमध्ये. माझे त्या सर्वच कामं पडले होते आणि जे कामं ज्या वेळेस असतात त्याच वेळेस झाले ना तर बरं असतं. उशीर जर झाला ना तर खूप कंटाळा येतो. पण काय आता कंटाळा करून कोणाला सांगणार. रोजची कामं तर करावीच लागतात ना. मग स्कूलमधून आल्यावर थोड्या वेळ बसलो वगैरे. स्वयंपाक वगैरे केला. शार्वीला जेवण वगैरे खाऊ घातलं आणि नंतर कपडेच मशीनला लावले. कपडे पण आज मी खूप टाकले होते, कारण की आज पाऊस पण उघडला होता. म्हटलं तेवढेच जास्त कपडे काढले तर वाळून पण जाणार. एकाकडे मशीनला कपडे पण झाले. टाकायचा तर खूप कंटाळा आला होता. म्हटलं आता पावसाचं वातावरण नाहीये तर कपडे टाकून घेऊ, तोपर्यंत मस्तपैकी वाळून पण जाते. मग इकडे मी कपडे टाकते आणि शार्वी पण मला मदत करते. मी तिला कितीही नाही म्हटलं तरी ऐकतच नाही ती. आणि आज सुट्टी म्हटल्यावर आज ती जास्तच त्रास देणार. असो, आता तिची तर काय मध्ये मध्ये लोडबोड तर चालूच राहणार आहे. त्याला आता काय करणार आहे. ती इथे कपडे टाकते तिचे. माझ्या तर डोक्यामध्ये एक एक काम होतं की आता हे झाल्यावर काय करू. कधीही 1 वाजला 1:30 वाजला कळालंच नाही. पटकन कपडे वगैरे टाकून घेतले. झोप तर खूप येत होती. मग इकडे कपड्यांच्या पण घड्या करायच्या होत्या. म्हटलं आत्ता संध्याकाळी व्हायच्या अगोदर जेवढे कामं करता येईल ना तेवढे पटकन करून घेऊया, कारण की आज शनिवार होता. शार्वीला पण सुट्टी होती आणि आज थोडंसं घरात राहून पण खूप कंटाळा आला होता. म्हटलं आज संध्याकाळी थोडंसं बाहेर पण जाऊया फिरायला. मग पटकन कामं उरकून घ्यायचा विचार होता. इकडे मी कपड्यांच्या घड्या करते आणि शार्वी पण तिच्या कपड्यांच्या घड्या करत होती. सकाळी मीटिंगला गेल्यामुळे आहे तो पसारा तसाच ठेवला होता. मग आता तो आवरायला सुरुवात केली होती. जेवण वगैरे पण झालं होतं. थोडासा आराम करायची इच्छा होती, पण काय करणार. पहिले सगळं क्लीन करून घ्यावं घर, मग त्याच्यानंतर मग आराम करू असा विचार होता. शार्वी पण काय आज ऐकणार नव्हती. घरी म्हटल्यावरती काय त्रासच देत असते. चाललं होतं तिचे मस्ती वगैरे. मग इतके पटकन कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या आणि जे कपडे ज्याच्या त्याच्या जागी ठेवून दिले. कधी दुपारची संध्याकाळ झाली कळालंच नाही. कसा टायमिंग जातो ना कळतच नाही. एखादं काही एक्स्ट्रा काम लागलं ना तर बाकीचे कामं सगळे राहून जातात. असो, पण काय करणार आहे. आपल्याला आपल्या बायकांची कामं तर करावीच लागतात ना. संध्याकाळी तर स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता. मिस्टरांची तर खूप वेळ वाट पाहिली. 7:30 वाजले तरी ते काही आले नव्हते. थोड्या वेळाने स्वयंपाक करायला घेतलं. तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला की आपण बाहेर फिरायला जाऊ. आज शनिवार होता. रोजच घरात बसून कंटाळा येतो.
म्हटलं थोडंसं फिरून पण येऊया. मिस्टर तर काय आले नव्हते. म्हटलं स्वयंपाक तरी करून घेऊ. स्वयंपाकाला लागले तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला. स्वयंपाक काय करू नको, थोडंसं मॉलमध्ये वगैरे जाऊ फिरायला. ऐकतच नव्हते. म्हटलं मी स्वयंपाकाची तयारी केली. पण ते म्हणाले स्वयंपाक राहू दे, पहिले जाऊन येऊ फिरायला. म्हटलं मग आता स्वयंपाक करायचा नाही तर किचन तरी वगैरे साफ करून घेऊ. किचन पण खूप खराब झाला होता. म्हटलं ते येईपर्यंत किचन पण स्वच्छ धुतला जाईल आणि आपलं काम पण होईल. आणि स्टाईल पण खूप खराब झाल्या होत्या. मिस्टरांची यायची वेटच करत होते मी. तोपर्यंत इकडे मस्त साबणाने स्वच्छ किचन पण धुवून घेतला आणि स्वच्छ करून घेतलं. तोपर्यंत मिस्टर पण आले. मग आम्ही मॉलमध्ये निघालो. मॉलमध्ये नाव काढलं तर शार्वी तर खूपच आनंद झाला. तिला तर मॉलमध्ये खूप आवडतं. कारण की तिथं गेम झोन असतं, तिथे खेळायला पण भेटतं आणि तिथे शॉपिंग करायला पण खूप शॉप असतात. तर तिला हे घेऊ का ते घेऊ असं होतं. मॉलमध्ये तर पोचलो. पार्किंगसाठी वेट करत होतो. आज सॅटरडे होता तर त्यामुळे मॉलमध्ये गर्दी पण होती. पार्किंगमध्ये गेलो आणि पार्किंगसाठी जागा शोधत होतो. गाडी वगैरे पार्क केली आणि मस्तपैकी मॉलमध्ये एंट्री केली. मग काय, शार्वी तर खूप खुश झाली. लगेच आनंदाचा पाराच तिला उरला नाही. मस्त उड्या मारा. मॉलमध्ये तर एंट्री केली तेवढ्यात मिस्टरांना फोन आला. ते बसले फोनवर गप्पा मारत. शार्वीचा तर काय पाय थांबत नव्हता. मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ असं तिला झालं होतं. मग काय, मला तिच्या मागे तर जाणं गरजेचंच होतं. कारण की ती गेली तर सापडणार नाही आणि तिला कळतच नाही की आपण एकदा कुठे गेलो की इकडे जाऊ का तिकडे जाऊ. तिचं लक्षच नसतं की मम्मी पप्पा कुठे. मग काय, तिच्या मागे मागे माझी ड्युटी सुरू झाली. पहिल्यांदाच गेलो आम्ही गेम झोनमध्ये. गेम झोनमध्ये जातानाच तिने माझ्याकडून कार्ड घेतलं. गेल्या गेल्याच तिने एका ठिकाणी स्वाईप केलं मला न सांगताच. काय, एक गेम तर वाया गेला. मग काय, आम्ही 1-2 गेम खेळलो वगैरे आणि थोडंसं आतमध्येच फेरफटका मारला. मिस्टर तर तिकडेच फोनवर बोलत होते. ती तर काय ऐकत नव्हती. मी हे खेळू का ते खेळू असं तिला झालं होतं. मग तिच्यासोबत थांबणं मला गरजेचंच होतं. आणि आज केवढी शनिवारमुळे एवढी गर्दी पण नव्हती. संडेला तर खूपच गर्दी असते. आता तिला हे गेम तर काही खेळता येत नाही, पण तरी ती असं लोकांचं पाहून करत होती. मी तिची गंमत पाहत होते. इकडे खेळू का तिकडे खेळू असं झालं होतं तिला. मिस्टरांचं तर अजून काय बोलणं संपतच नव्हतं. आम्ही त्यांचा वेट करत होतो. ते फोनवर बोलतायत तोपर्यंत म्हटलं आपण खेळून पण घेऊया. मॉलमध्ये आल्यावर कसं थोडंसं फ्रेश पण वाटतं आणि माइंड पण फ्रेश होतं. इतर दिवशी तर आम्ही काही घराच्या बाहेर जात नाही. मिस्टरांनी कधी नेलं तेवढंच. कारण की शार्वीला तरी मी एकटीला घेऊन कुठे जाणार. नाही कधी काही सामान पण आणायचं असेल, मिस्टरांना फक्त फोनवर जरी सांगितलं तरी ते सगळंच आणतात. त्यामुळं आम्हाला कधी बाहेर जायची वेळ पण येत नाही. मिस्टरच तसे ऑफिसमधून येताना फोन करतात की काय आणायचंय का. त्यामुळे कधी आम्हाला बाहेर जायची गरजच पडत नाही. मग काय, तिकडेच थोडंसं बर्गर वगैरे घेतलं आणि शार्वीच्या आवडते फ्रेंच फ्राईज वगैरे घेतले. ती तर खूप एन्जॉय करत होती. तिला तर असं मॉलमध्ये गेल्यावर सगळंच माहिती की इकडे काय भेटतं आणि तिकडे काय भेटतं. पहिले तिचं खेळून झाल्यावर पहिले थोडं पेटपूजा करायची असते तिला. थोडंसं खाऊन वगैरे निघालो. 10 वाजले. मॉलमधून निघालो. मिस्टर म्हणाले थोडंसं आईस्क्रीम वगैरे पण खाऊ. आईस्क्रीमच्या शॉपमध्ये गेलो. शार्वीने तर आईस्क्रीम घेतली आणि मी माझी फेवरेट आईस्क्रीम घेतली. खायला वगैरे बसलो, पण शार्वीचं नेहमीचंच असतं. पहिले ती तिच्या पसंतीची आईस्क्रीम घेते आणि मग तिचं थोडंसं खाऊन झालं की तिला आवडत नाही आणि ती माझी आईस्क्रीम घेऊन घेते. हे नेहमीचंच असतं आमचं.